पब्लिकमध्ये ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतोय, बट बघूयात काय होते पुढं. खरं तर एवढी श्री माता पिताय नमः पुरुषोत्तमा केशव माधव दामोदरा पंढरीच्या नायका विठ्ठल रूपा माझा नमस्कार तुझा बोला. शिवा जीवाला काय आहे रे शिवा? चायनीज. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आज आता मी आहे वडाळा रेल्वे स्टेशनला आणि आता मी चाललो आहे घरी. तर आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी, आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि पूजा वगैरे असं तुम्हाला माहितीच असेल. पूजा वगैरे काय संध्याकाळी झाली असेल, बट ग्रंथ वगैरे लागते ते तुम्हाला माहितीच असेल. आजच्या ब्लॉगमध्ये मी तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आज येणार आमच्याकडं आमची जॉईंट फॅमिली तुम्ही बघितली नसाल, तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि बघूयात अजून काय काय होतं ते. पब्लिकमध्ये ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतोय, बट बघूयात काय होते पुढं. खरं तर एवढी फाटते म्हणजे भरपूर. तर काही असो ना, ते मला ओळखत ना मी त्यांना ओळखत आहे. चाललोय असंच, बघतो पुढं पुढं काय काय होतं ते. आता मी आलोय वडाळा ब्रिज. इकडे दुकान आहेत. मी दाखवते पुढं काय काय होतं ते. अंधार असतं मला काय जास्त दिसणार नाहीये काय, बट दाखवतो मी थोडा. तर भावना फायनल पोहोचलोय घरी आणि बघतोय घरी माणसाची बघते. भावना घर भरलेलं आहे पूर्ण, दाखवते तरी पण. हा बाई आणि आमचे दिव्यानी ताई. घर भरलाय घर भरलाय भरलाय. चप्पल ठेवायला जागा नाही आहे. ही मुंबईची गल्ली अशा छोट्या असतात, इकडं पण असं छोट्या गल्ली असतात. म्हणून खरंच घर खूप भरले. हे बघा, चप्पल ठेवायला जागा नाही आहे, तर मी दाखवायचा प्रयत्न करतोय. चप्पल कुठं ठेवू का समजत नाही आहे. ठेवते तरी पण एक कोपऱ्याला. आणि पप्पा मम्मी भेटलेली आहे आणि फक्त भावना दाखवते थोड्या वेळाने. श्री माता पिताय नमः पुरुषोत्तमा केशव माधव दामोदरा पंढरीच्या नायका विठ्ठल रूपा माझा नमस्कार तुझा बोला. पार्वती पतिहार महादेव सीताकांत स्मरण जय जय राम. श्री ज्ञानदेव तुकाराम. गणराया गौरी नंदना विघ्नेश्वरा भयर्ना नमन माझे साष्टांगम. नंतर नमिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादाती विश्वची रामन. नमन तैसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरु राया स्मरून पवित्र पाया चित्त शुद्धी झाली रामन. हरी मना पुंडलिका वरदेव हरी. ते ऐकोनी शापवचन राणी झाली क्रोधायमान.
म्हातारीस केली मारहाण अदात दाबोलुनी वृद्धारूपी लक्ष्मी माता म्हणी म्हणाली ते आता एक क्षणभरी न थांबता जावे सत्वरी स्वस्थाना घेऊन या पोचली राजमंदिरी पती मग पत्नीस विचारी गेली होतीस ना तू माहेरी काय ते तुम्ही आणि देसी रामा तिने त्यावर उत्तर दिले मी राज्याचे सारे आणले ते ऐकुनी नवल वाटिले श्यामबाळेच्या पतीला रामा. तर भावांना ग्रंथ वगैरे सर्व झालेलं आहे. ग्रंथ वगैरे वाचून आरती वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता जेवणाचा कार्यक्रम म्हणजेच आता बघा जेवणाची इथून सुरुवात. भाऊजी हे विहान जेवणाला काय आहे रे? जेवणाला काय आहे विहान? काय जेवणाला? आणि भक्ती भक्ती आणि काका बसलेले आहे तिकडं जेवणाचा. आणि अरे बापरे हे छोटे बंधू माझे हे नाव सांग तुझं नाव सांग. ओमकार काय ओमकार करतात रे सांग. या ताई आलेली आहे आणि भाऊजी पण आलेली आहे. इकडं इकडं त्याचं नाव ओमकार आहे. गणेश हा माझा मोठा भाऊ. हा म्हणजे याचा मोठा भाऊ मी. असं तर गणित आहे. आणि जेवणात लोणचं पण आहे आणि खास दाखवणार आहे तुम्हाला आज. काही लोकांनी माझी मोठी फॅमिली बघितली नसेल म्हणजे माझी जॉईंट फॅमिली. तर हे माझे मोठे वडील. हा मोठे वडील एकदा हा. आणि माझी आई इकडं हा. हे आई गणुन्यान खादीला तू खा काय टेन्शन नाहीये फादर. आणि हे शिवांश शिवा जेवायला काय आहे रे शिवा? चायनीज जेवायला व्हेज आहे ना ते बोला काय? हा लोणता सांग. लोणता बोलता नाही ते पापड आहे लोणचं आहे पापड मस्त. हे आपले घट मांडला इकडं. अजून विहान आणि बेट्यात ऋतू जेवलोच ऋतू हाय कर हाय ये वामन भाऊचे आहेत प्रियाताई आहे. अजून सगळ्यांना मिळवलंच आहे. बाबू कुकचा दाखवला सुद्धा जेवण कुणी बनवलाय का? जेवण कुणी बनवलंय मला माहितीच नाहीये. जेवण बनवलं कुणी? भाऊजी खास धन्यवाद. आणि हे तुम्ही डेकोरेशन बघताय ना हे डेकोरेशन जे हे तोरण वगैरे लावलेलं आहे पाठी तुलस वगैरे मस्त असं डेकोरेशन. याचं म्हणजे मी एकदा पण हात सुद्धा लावलेला नाहीये. सर्व हे क्रेडिट जाते ते भाऊजींना सर्व क्रेडिट जाते. हा काय शिवा बोल शिवा एकदा मस्त. भात घ्या काका ओशून नका काका भात घ्या काका भात घ्या नाही घ्या काका घ्या. ओम जेवण कसं झालंय? हा जेवण कसं झालं? काय मस्त पापड मस्त काका.
तुला भात 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 नको. भात भात घे व्हायचो भात घे व्हायचो पोषण नका बियान तुला भात बियान भात नाही भाऊजी भात घे. भाऊजी आणि हे आत्ताचे भाऊजी नाही भावना ते मी जेवणाचा वाडापा म्हणजे वाढपी बनलोय तेव्हा कॅमेरा पाडायला सर्वजण बिझी होते त्यासाठी कॅमेरामॅन बघायचं कोण आहे बघा कॅमेरामॅन अरे जा बाय मम्मी गोष्ट नका हा मम्मी आपलाच घर आहे गोष्ट नका गोष्ट नका पाहिजे बघ. अशी आपली फॅमिली आहे अजून मम्मी गावामध्ये आहे अजून आपली फॅमिली भरपूर मोठी आहे भरपूर मोठी दाखवायला जात भरपूर मोठी आहे फॅमिली आपली फॅमिली काका जेवण कसं होतं काका एक नंबर ना मस्त वाटलं. भावना आता आपण भेटूया थोड्या वेळाने जेवून आपण थोड्या वेळाने. तर भावांना आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तर आजचा ब्लॉग जास्त मोठा नको त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया का नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट.